नवीन कायद्याची जनसामान्यांना माहिती होण्यासाठी जनजागृती मोहिमेचं आयोजन सिल्लोड पोलीस प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात येते मोहीम। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांच्या आंदोलनानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात। अनधिकृत दुकान आणि टपऱ्यांवर पालिकेनं चालवला जेसीबी। अमरावती शहरात कारमध्ये आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह। पोलिसांचा फौजफाटा तैनात, पोलिसांचा तपास सुरू। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पत्नीनं पतीची केली हत्या। अनैतिक संबंधातून प्रियकराच्या साथीनं हत्या केल्याचा पोलिसांना संशय। पत्नीसह प्रियकराला पोलिसांकडून अटक। विविध प्रश्नांवर परभणीमध्ये अंगणवाडी सेविकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पगारवाढीसह पेन्शन देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। जळगावच्या अमळनेरमध्ये भर दिवसा बँकेसमोरून 9 लाखांची बॅग लंपास। दुचाकीवरनं आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी बॅग केली लंपास। राजकोट इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, मंत्री नितेश राणेंचे निर्देश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद राहणार। उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामात सुधारणा करण्यासाठी मार्ग बंद राहणार। पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू। 37 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, रुग्णालयात सुरू होते उपचार। आणि शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांची ग्रामसभा। पीडित कुटुंबांच्या समवेत शिर्डी ग्रामस्थांचा मशाल मोर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।